देवाची येत वारी, कीर्तनाची वारी. कदाचित लग्नात सुद्धा मला असा हार पाहायला भेटल म्हणून सांगता येत नाही. माझी एवढी उंची तेवढा हार नाही का. हो बघा, खऱ्या अर्थानं तसं आता हार घातला म्हणजे हारापुढं आपल्याला हारायचं असतं नाही का. असं गोड हार मला त्या ठिकाणी घातला. एका अभंगाचा आपण भाव त्या ठिकाणी बघितला. नामदेवराय सांगता, जर देवाची प्राप्ती करायची असेल ना, तुम्ही संतांच्या चरणावरती लीन व्हा, निश्चित तुम्हाला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. दादा, जे विरक्त असतात त्यांना संत म्हणता. मी बोलून गेलो दादा, पण मी प्रामुख्यानं संत सांगून जाईल. ज्ञानोबा तुकोबाराय संत झाली यात शंकाच नाही दादा, पण मी प्रामुख्यानं अजून एका संताचं नाव घेईल, ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज गड्या. ते सुद्धा एक साधू आहेत गड्या. कारण संत महात्म्यांनी देवानं जे कार्य केलं ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. संत महात्म्यांनी काय केलं माहिती आहे का. त्या ठिकाणी महाराज म्हणतात, धर्माचं रक्षण करण्याकरता संतांनी अवतार घेतला. देवानं काय केलं, धर्म रक्षावय अवतार घेसे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा काय केलं, धर्माचं रक्षण केलं दादा. माझ्या संभाजी महाराजांनी सुद्धा धर्माचं रक्षण केलं बाबा. धर्माच्या रक्षणाकरता ज्या वेळेला दादा माझ्या संभाजी महाराजांना नेल्याच्या नंतर 40 दिवस माझ्या संभाजी महाराजांना त्रास देत होते रे. अरे त्रास देत असताना अरे त्यांच्या शरीरामध्ये सळाया खूपसत होत्या. माझ्या संभाजी महाराजांच्या देहामधून रक्त बाहेर येत होतं रे, रक्त बाहेर येत होतं. पण तरी सुद्धा संभाजी राजांना सांगितलं, राजे धर्म बदला नाही तर तुमचा शिरच्छेद करू, तुमचे डोळे काढून घेऊ. पण राजानं सांगितलं, नाही, माझे डोळे जरी काढले ना तरी चालेल, पण मी धर्म बदलवणार नाही. खऱ्या अर्थानं हे धर्माचं रक्षण आहे दादा, खऱ्या अर्थानं. म्हणून मी त्यांना संत म्हणेल, संभाजी राजांना संत म्हणेल, छत्रपती शिवाजी महाराजांना संत म्हणेल. तुम्ही म्हणशाल, महाराज तुमच्या संताचं, तुमच्या देवाचं अनेक ठिकाणी मंदिर आहे, ज्ञानोबा तुकोबारायचे मंदिर आहे, पण तुमच्या राजाचं कुठं मंदिर आहे. अरे मला माहिती आहे, माझ्या राजाचं एकही मंदिर नसेल ना तरी सांगून जाईल. 33 कोटी देवांचे मंदिर असू द्या, माझ्या राजाचं एकही मंदिर नसू द्या, पण मंदिरामधला देव ज्याच्यामुळे आहे ना, तो माझा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा. ही ताकद माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. तसं वारकरी संप्रदाय जर म्हटलं ना दादा, फार मोठा वारकरी संप्रदाय आहे. अरे वारकरी संप्रदाय, आम्ही जर या धोत्रावरती चाललो ना दादा, संत अगोदर या भूमीमध्ये जन्माला आल्यामुळे आमचा अधिकार इतका वाढला. आम्हाला काही नसू दे, येऊ द्या, काही नसलं येत दादा. आमच्यातला एखादा अडाणी माणूस त्या ठिकाणी आळंदीमध्ये जातो, आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, पण ज्ञानेश्वरीवरती नुसतं बोट जरी फिरवलं ना तर तो त्या ठिकाणी या महाराष्ट्रामधलाच नव्हे, या भारतामधला वेदांत वाचस्पती बनल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वरीची ताकद आहे, ही माझ्या अध्यात्माची ताकद आहे. या ड्रेसवरती जर चाललो ना दादा, कितीही मोठा पुढारी असेल, कितीही मोठा कलेक्टर असेल, तर आम्हाला रामकृष्ण हरी म्हणून आमचं दर्शन घेतो, ही आमची ताकद आहे. अरे तुम्ही 1000 रुपयाचा नाही, तुम्ही लाख रुपयाचा नाही, तुम्ही करोडो रुपयाचा किती मोठा ड्रेस घेऊन घालू शकता, पण हा ड्रेस जर घालायचा असेल ना तर त्याच्यासाठी तुम्हाला जन्मोजन्मी पुण्यच करावं लागेल, तेव्हा हा ड्रेस घालता येतो. कुणालाही हा ड्रेस घालता येत नाही दादा. हा ड्रेस घालायचं असेल तर तुम्हाला पुण्यच करावं लागेल, त्याच्याशिवाय नाही दादा. या अध्यात्माची ताकद काय आहे. तुम्ही म्हणशाल, महाराज एवढं अध्यात्म सांगतात, त्याची ताकद काय आहे. अरे तुम्ही शाळेमध्ये जाल, शाळेमध्ये त्रिकोण, चौकोन, षटकोन सगळे कोण शिकवले जातील, पण जीवन जगण्याचा जो दृष्टिकोन आहे फक्त वारकरी संप्रदायाने संत शिकवतील गड्या. म्हणून खऱ्या अर्थानं एका शरणावरती बोलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. या ठिकाणी मला ज्यांनी वेळ दिला त्या ठिकाणी फक्त मराठी चॅनल देवाची याद्वारी कीर्तनाची वारी नाही का, गोड चॅनल आहे दादा. तुम्ही म्हणशाल, महाराज तुम्ही इतके उत्कृष्ट कीर्तन करता, समजा तुम्हाला आवडलं, तुमच्या चेहऱ्यावरून कळतं नाही का. मग समजा जर तुम्हाला आवडलं बाबा, तुम्ही म्हणशाल, महाराज मग तुम्ही चॅनलवाले शिकवणार म्हणता, त्यांनी तुम्हाला बोलवलं पाहिजे. असं नाही बाबा. श्रीमद भागवत ग्रंथ फार गोड आहे, तो व्यासांनी फार मोठा लिहून ठेवला, फार मोठं ज्ञान त्याच्यामध्ये आहे, पण शुकाचार्यासारखे प्रचार प्रसार करणारे नसते तर त्याचा काहीच उपयोग झाला नसता. तसे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अनेक कीर्तनकार आहे, पण फक्त मराठी वाहिनीसारखा जर चॅनल नसेल ना तर तो कीर्तनकार मोठाच होऊ शकत नाही. या मराठी वाहिनीवरती एक वाक्य बोलून जाईल, अरे आकाशात उडला पक्ष्यांचा तवा, चॅनल मध्ये माझ्या फक्त मराठीचीच हवा नाही का. कारण सगळ्या कीर्तनकारांना त्या ठिकाणी मानाचं स्थान जे देताना ते फक्त मराठी. आमचे ताजनी मामा असतील त्या ठिकाणी, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग, त्या ठिकाणी ज्या संतांच्या योगाने हा योग घडून आला त्या संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ बोले 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 वा बोले उत्तरे करा महाराज महाराज.
पायी विचारिला अधिकारिया मुला करा क्षमा पुराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी गळा करा क्षमा पुराज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिकावदन हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की भैरवनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय प्रभू रामचंद्र भगवान की जय मंडळी, आजच्या कीर्तनात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात. तोपर्यंत विठोबा रखुमाई.